SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड या ठिकाणी झालेला आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडचा कडाप कोणत्या तारखेला लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। आणि त्याचबरोबर कास्ट वाईज SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, SC ST OBC WS NTV जॉब SBC SBC या सर्व कॅटेगरीचा याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। प्रकल्पग्रस्त माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, त्याचबरोबर भूकंपग्रस्त झालं, त्याचबरोबर होमगार्ड झालं, पोलीस पाल्य झालं, त्याचबरोबर गृहरक्षक दल झालं, त्याचबरोबर जे अनाथ झालं, ह्या सर्वांचा कडाप आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कास्ट वाईज कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे, ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क आपल्याला या ठिकाणी पडले पाहिजे, जेणेकरून आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आणि आपल्याला पेपरसाठी या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। याबद्दल आपण SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क पडले, म्हणजे कितीच्या रेशोनं आहे, म्हणजे 89, 91, 93, 95, 97, 100 कितीच्या रेशोमध्ये मुलांना मार्क या ठिकाणी पडले, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी जे टोटल जे अर्ध आले होते तर ते आले होते 36 ते 37,000 अर्ध या ठिकाणी टोटल आले होते। आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचा कडाप कमी जाणार आहे। तर मी तुम्हाला सांगून राहिलो कारण की या ठिकाणी अर्ध्यावरून जास्त विद्यार्थी ग्राउंडला गैरहजर राहत आहे। म्हणजे एका दिवशी जर 1500 विद्यार्थी बोलावले, त्यामधले 400 ते 500, 500, 600 ह्या रेशोनं विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी येत आहे, लक्षात ठेवा। तर काल परवापर्यंत जर आपण पाहिलं तर काल परवापर्यंत तो या ठिकाणी चेस्ट नंबर चालू होता जवळपास 18,000च्या 17,000 18,000च्या आसपास होता। म्हणजे 17-18,000 तुम्ही धरून चला की 17-18,000 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं असेल या ठिकाणी, ठीक आहे। तर 36,000 फॉर्म होते आणि 36,000 मधून 18,000 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं असेल, एक अंदाज आपला या ठिकाणी आहे। तर बा मी तुम्हाला स्क्रीनवरती लिस्ट दाखवून देतो कितीपर्यंत चेस्ट नंबर। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अर्ध्यावरून जास्त पोरं या ठिकाणी आले नाही, म्हणजे अर्धे पोरं या ठिकाणी ग्राउंडला आले नाही, एक असा अंदाज तुम्ही धरून चला। तर आता कडाप किती देणार आहे, तर पहा SC पहिले सर्वसाधारणतः कडाप, त्यानंतर सर्व कॅटेगरीचा सांगणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी SC कॅटेगरीचे असाल तर 91 ते 93 पर्यंत कडाप जाणार आहे, ST कॅटेगरीचे असाल तर 91-93 पर्यंत कडाप जाणार आहे, VJ कॅटेगरीचे असाल 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे, त्याचबरोबर NTB कॅटेगरीचे असाल 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे, NTC कॅटेगरीचे असाल 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे, NTD कॅटेगरीचे असाल 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे, SBC कॅटेगरीचे असाल 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे, SCBC कॅटेगरीचे असाल 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे, EWS कॅटेगरीचे असाल EWS कॅटेगरीचे असाल तर 91-93 पर्यंत जाणार आहे, ओपन कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास 97 पर्यंत फिक्स आहे या ठिकाणी, 95-97च्या आसपास। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी स्पोर्टमॅन असाल तर 89, 91, 93 पर्यंत जाणार आहे, प्रकल्पग्रस्त असाल 89, 91, 93, 95, भूकंपग्रस्त असाल 89, 91, 93, 95 पर्यंत जाणार आहे, एक्स-सर्व्हिसमॅन असाल 50 ते 60च्या दरम्यान सुद्धा आपला जमून जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही अंशकालीन पदवीधर असाल तर 89, 91, 93, 95 पर्यंत, आणि पोलीस पाल्य असाल 89, 91, 93 पर्यंत, त्याचबरोबर होमगार्ड असाल तर 89, 91, 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। आणि तुम्ही जर अनाथ असाल तर 89, 91, 93 पर्यंत जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। आजच्या जडीचा स्थान तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय।